इंजिनिअरिंग करताय ना, मग IT कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना. अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं. पालकांनो, IT इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत. मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच. नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर. संपर्क 95 45 53 58 57. ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेनिमित्तानं नियोजन बैठक आयोजित केली गेली. या बैठकीसाठी संगमनेर, अकोले, सिन्नर, नाशिक या भागातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं हजर होते. येत्या काही दिवसामध्ये ओबीसी समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तर या मेळाव्यासाठी ओबीसी समाजातील सर्वांनी हजर राहावं आणि ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही यासाठी सर्वांनी एकत्रित यावं, ते गरजेचं आहे, असं आवाहन ओबीसी समाजातील अनेक वक्त्यांनी केलंय. आपल्या ओबीसीचे ज्येष्ठ नेते जगनरावजी भुजबळ साहेब अतिशय वाईट पद्धतीने त्यांच्यावर बोललं जातं. आणि हे बोलत असताना या महाराष्ट्रातले जेवढे पण नेते आहेत, एक सुद्धा नेता भुजबळ साहेबांच्या पाठीमागं उभं राहायला तयार. काही जण म्हणतात राजीनामे द्या, फक्त एवढंच सांगतात का भुजबळ साहेब जातीवाद सुरू केला, भुजबळ साहेबांनी जातीवाद चालू केला. अरे भुजबळ साहेबांनी असं काय जातीवाद चालू केला? भुजबळ साहेब असं काय, जसं आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हापासून भुजबळ साहेबांनी कोणता असा शब्द मराठा समाजाविषयी काढला? तर एक माणूस टार्गेट करायचा आणि त्या दिवशी याच्यामध्ये भुजबळ साहेब टार्गेट नाही. याच्यामध्ये जेवढा महाराष्ट्रातला, देशातला जेवढा ओबीसी समाज आहे त्या समाजाला दाबण्याचं काम आणि त्याला बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी काही लोक करतात. कारण की आपल्या मराठा समाजाला कधीच विरोध नव्हता. आजपर्यंत आपण पाहतो स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, यांची काय भूमिका राहिलेली की माझ्या मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे, परंतु त्याच्यासाठी कायदा वेगळा करा. वेगळा कायदा करून मराठा समाजामध्ये सुद्धा खूप गरीब लोक आहेत, त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे, ही पहिल्यापासून मागणी त्या ओबीसी नेत्यांनी सुद्धा लावून दिली आणि आपण सुद्धा सर्वांनी लावून धरलेली का मराठा समाजाला आरक्षण खरंच मिळालं पाहिजे, पण त्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसीमध्ये अनेक समाज आहेत. आज आपण मुस्लिम समाजाचा जर विचार केला तर मुस्लिम समाजामध्ये किमान 20-25 जाती असे आहे का ते ओबीसी. मित्रांनो, 27% आरक्षण मंडळ आयोगाने आपल्याला दिलेलं आहे आणि हे आरक्षण जे आहे घटनात्मक आरक्षण आहे. आणि या आरक्षणाची जर पार्श्वभूमी बघितली, मंडळ जे कमिशन नेमलं गेलं होतं आणि या मंडळ कमिशनला त्यावेळेस व्हीपी सिंगांनी पंतप्रधान पाठिंबा दिला आणि 27% आरक्षणाबाबत कायदा पास केला गेला. खरं तर या मंडळात आयोगाने जे आरक्षण दिलं त्याला विरोध कोणी केला? आज ज्यांनी विरोध केलाय तेच आज ओबीसी मध्ये येऊ पाहताय, तेच आज धमकून म्हणताय आम्ही आरक्षण 50%मध्येच घेऊ. अरे मग त्यावेळेस का विरोध केलाय? त्याच वेळेस तुम्ही सांगितलं ह्या समाजाला आरक्षण देऊ नका. मित्रांनो, जे आपलं आरक्षण आहे, अरे आमची संख्या तर 52% आहे, आम्हाला आमच्या 52% संख्यापर्यंत आरक्षण दिलं गेलं पाहिजे. पाठीमागं मित्रांनो सांगतो, 2 वर्षापूर्वी आपण जर बघितलं ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते धोक्यात आलं होतं. कारण इथल्या सरकारने त्यासाठी इम्पेरिकल डाटा तयार करायला पाहिजे, तो केला गेला नव्हता. परंतु दरम्यानच्या काळात MP सरकारने याच मुद्द्यावर त्यांचं सुद्धा आरक्षण उडवलं आणि त्यांनी तो डेटा लवकर दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचं आरक्षण टिकवलं. त्याच मुद्द्यावर आपलं ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकून आहे. का कुणबी हे रद्द करून महाराष्ट्रात मराठ्यासाठी सेपरेट आरक्षण द्यावं, कारण ते आरक्षण दिल्यानंतर ते टिकलं पाहिजे. खरं काही काही लोक खोटे आश्वासन देतात, आमच्या हातात द्या, आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ओबीसीच्या हक्कातून न मिळता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, त्याला ही आपली सभा ही मान्यता दी. कारण चुकीच्या पद्धतीने जर राजकारण करायला लागले, अहो जर तुम्ही एकत्र झाले तर दुसरे एकत्र होणार नाही का? आम्हाला समाजात फूट पाडायची नाही. ओबीसी हे सगळ्यांना एकत्र धरून चालणारे 18 पगड जाती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या सैन्यात होत्या, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात सगळे, त्यांनीच सगळं काही एकत्र आणलेलं आहे. मग आज आपण एकाने फूट पाडायची, छत्रपतीची अवलाद असेल तर कधीही आयुष्यात फूट पाडायचं काम करू नका. एकत्र या, ओबीसीला घेऊन एकत्र या, आम्ही तुमच्या बरोबर आहे. जो माणूस तुमच्या आमच्यासाठी लढतोय त्या छगन भुजबळला सलाम. आणि जो कोणी माणूस तो छत्रपती असेल, स्वतःला छत्रपती म्हणून घेत असेल, वारस म्हणून, ते भुजबळांना चांगलं बोलण्याचा सल्ला देत आहेत. त्यांना मी विनंती करतो, तुम्ही पहिल्यांदा तुमच्या माणसाला गप करा, विष ओकणाऱ्या माणसाला शांत करा, समाज शांत होईल. हे जे दररोज विष ओकणं चालू आहे हे थोडं थांबलं पाहिजे. समाज एक जिन्सी राहिला पाहिजे. गावगाड्यामध्ये आपल्याला तुटून चालणार नाही, पण आमच्या मानगुटीवर पाय देऊन तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आम्हाला जिवंत ठेवा, गाव शांत ठेवा. प्रश्न असा आहे, भुजबळ साहेबांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेबांनी काय मुद्दा उपस्थित केला? मंत्रालयामध्ये एकाच जातीचे 90% लोक आहेत, बाकीचे लोक कुठे आहेत? आमची मागणी आहे की सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याचं समान वाटप झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये सर्व जाती धर्माचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय सर्व पक्षाच्या प्रमुखांना माझी विनंती आहे की सगळ्यांचं प्रतिबिंब दिसत असं मंत्रालयामध्ये अधिकारी असले पाहिजे. एकाच जातीचे अधिकारी असता कामा नये, त्यामुळे तुमची आमची कामं होत नाहीत. तेव्हा एक मागणी आपली की मंत्रालयामध्ये जातीय समतोल असला पाहिजे, धार्मिक समतोल असला पाहिजे. मराठा समाजाच्या बाबतीत एक तुम्हाला मी सांगतो की त्यांना विशेष आरक्षण देण्याचा प्रयत्न जो चालू आहे तो होईल यशस्वी. हा लढा राज्य सरकारच्या भोवती नाही आहे, हा लढा दिल्लीच्या दरबारी आहे. कधी होईल हा लढा? 50% आरक्षणाची मर्यादा संविधानात नाही. ही मर्यादा सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये आली, तामिळनाडूच्या एका खटल्यामध्ये आली. ही टाकणारे कोण होते? हे टाकणारे न्यायमूर्ती उच्चवर्णीय होते. हे काही संविधानामध्ये 50%ची मर्यादा नव्हती. ही मर्यादा न्यायमूर्तींनी टाकलेली आहे आणि ती मर्यादा काढली तर समाजामध्ये हे भांडण थांबेल. जसं राजाभाऊ औसक असं म्हणाले की जिसकी जितनी आबादी उसकी उतनी हिस्सेदारी. मग हे 50%चं भूत काढून टाका ना. आणि हे भूत काढून टाकायचं असेल तर तुम्हाला संविधानामध्ये घटना दुरुस्ती करावी लागेल आणि त्यासाठी लोकसभा आणि लोकसभा आणि राज्यसभा विशेष बहुमतानं ठराव संमत करून देशातल्या निम्मा विधानसभांनी त्याला मान्यता द्यावी लागेल. त्यावेळी हे होईल. अडचण कुठं ही अडचण माहीत असून सुद्धा राज्याच्या वेशीवर काय भांडणं चालू आहे? लबाडी आहे, ही लबाडी आहे. भांडण झालं पाहिजे दिल्ली दरबारी, पण ते होत नाही. हे जरा सगळ्यांनी समजून घ्या. तर या नियोजन बैठकीसाठी संगमनेर शहर, अकोले आणि तालुक्यातील असंख्य ओबीसी बांधवांची हजेरी होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. टक्कल पडलंय? मग चिंता करू नका. आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या. तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध. त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर. संपर्क 77 980 54 841.